नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघात फडणवीसांचा भव्य रोड शो आज आहे। नागपूरमध्ये फडणवीसांचा मागच्या 8 दिवसातला हा तिसरा रोड शो आहे। फडणवीसांच्या रोड शोला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची तुफान गर्दी आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, मागच्या 8 दिवसातला तिसरा रोड शो स्वतःच्याच बालेकिल्ल्यात आपण म्हणूया, पण फडणवीसांना जास्त मेहनत घ्यावी लागते असं म्हणता येईल का? नक्कीच रिद्धी, निवडणुका जाहीर झाल्यापासून आणि निवडणुकाची आचारसंहिता लागू झाल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील हा तिसरा रोड शो आहे। या तिसऱ्या रोड शोच्या माध्यमातून मतदारसंघातील बराच जो भाग आहे आणि परिसर आहे तो पूर्ण पिंजून काढण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रयत्न आहे। आणि आजच्या रोड शोचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील आजच्या या रोड शोच्या माध्यमातून या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत। यापूर्वी आपण पाहिलेले आहे की अनेक भागांमध्ये दोनदा रोड शो झालेले होते, मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसादही मिळालेला होता। आजचा रविवार आहे, प्रचाराचा शेवटचा रविवार आहे, उद्या प्रचाराची समाप्ती होणार आहे आणि त्यापूर्वी प्रचाराचा सुपर संडे आहे। त्याचा फायदा देवेंद्र फडणवीस या रोड शोच्या माध्यमातून घेत आहेत। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 वेळेपासून देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि यावेळची ती त्यांची चौथ्यांदा ही वेळ आहे आणि यावेळेस काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांचं आव्हान त्यांच्या समोर आहे। त्यामुळे एकीकडे आपला मतदारसंघात प्रचार करत असताना राज्याची धुराई त्यांना सांभाळायची आहे, आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्यासाठीही प्रचार करायचा आहे, भाजपच्या उमेदवारांसाठीही प्रचार करायचा आहे आणि नेतृत्वही करायचं आहे। त्यामुळे दोन्ही बाजूवर खेळताना देवेंद्र फडणवीस यांची चांगली मेहनत होताना दिसून येऊन राहिलेली आहे आणि आजच्या या प्रचाराच्या अखेरच्या रविवारी मोठ्या प्रमाणात जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या रोड शोच्या माध्यमातून दिसून येतोय। दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघात गेल्या 3 वेळेपासून आमदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना यावेळेस मतदार राजा काय कौल देतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। रिद्धी, निश्चित जितेंद्र, धन्यवाद दिलेला यासाठी।